सर काल कॅबिनेट बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण संदर्भात एक मोठा निर्णय झालेला आहे निवासी डॉक्टरांसंदर्भात। आता संपाची भूमिका मागे घेतलेली आहे की नाही, सरकारची काय भूमिका? नाही, त्यांचे मी धन्यवाद मानतो। वास्तविक या निवासी जे डॉक्टर ज्युनियर आणि सिनियर निवासी डॉक्टर आहेत त्यांना 10,000 रुपये वाढीचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्ष झालेल्या बैठकीमध्ये आपण घेतला होता आणि त्याला आम्ही आश्वासित केलं होतं की आम्ही लवकरात लवकर याची अंमलबजावणी करू। आपली जे मंत्रिमंडळाची बैठक परवा झाली त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण हा एकच विषय घेतल्यामुळं हा विषय आम्हाला घेता आला नव्हता। त्या दिवशी सुद्धा मी त्यांना बोलावलं आणि सांगितलं तुम्ही संपावर जाण्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे तो एक आठवडाभर स्थगित करावा। 25 तारखेला पुन्हा आमची मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यामध्ये हा विषय आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंजूर करून घ्या। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तरी सुद्धा त्यांनी त्याला काही ते ऐकलं नाही आणि त्यांनी संप पुकारला। आता मला आनंद आहे, देर आहे दुरुस्त आहे। काल हा 10,000 रुपये आपण त्यांना वाढीव स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतला आणि तो मान्य करून त्यांनी संप मागे घेतला। मी त्यांचे धन्यवाद मानतो। तसेच त्यांचा हॉस्टेलचा एक प्रश्न होता, कारण त्यांना राहण्यासाठी जी आपण हॉस्टेल दिलेली आहेत विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हॉस्टेलची अवस्था चांगली नाही, त्यामुळं त्याला भाड्याची घरं घ्यावी लागतात आणि त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात। त्यामुळं काल माझ्या अध्यक्षतेखाली माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांच्या समिती एक माझ्या नेतृत्वाखाली झाली आणि त्यामध्ये आम्ही हॉस्टेलबद्दल काय करणार आहोत याचा आम्ही लवकरात लवकर अहवाल देऊ आणि हॉस्टेलचा सुद्धा प्रश्न त्यांचा आम्ही मार्गी लावू। सर पण याला काही टाइम बाउंड ठेवला का? कारण इतक्या वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे। फक्त 3,000 हॉस्टेल्स आहेत, 8,000 निवासी डॉक्टर आहेत। आता काय झालं आहे की नवीन जिथं आता आम्ही महाविद्यालय आणि हे बांधतोय हॉस्पिटल्स त्यामध्ये हॉस्टेल्सचं आपण आता त्याची व्यवस्था केलेली आहे। म्हणजे नवीन आता जिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होतील तिथं आता हॉस्टेलचा प्रश्न येणार नाही, परंतु जे जुने आहेत त्या ठिकाणी मात्र आम्हाला टप्प्याटप्प्याने याची बांधकामं करावी लागतील। जी दुरावस्था झाली असेल ते दुरुस्त करावं लागेल आणि त्यांची चांगली व्यवस्था करून द्यावी लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करून देऊ। थँक्यू। एकीकडे जरांगे पाटील हे आपल्या बंगल्यावर येणार होते, परत गेले त्यांचा आभार मानू आपण। त्यांनी आरोप पण केले की पवार साहेबांचे जरांगे पाटील सागर दिसच्या दिशेने येत होते मात्र ते परत गेलेले आहेत आणि गृहमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचा ते सातत्याने एकेरी उल्लेख करून असून काल शिवराळ भाषाही वापरलेली आहे। काय एकंदरीत आपली भूमिका? नाही, ते माघारी परत फिरले त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे आभार आणि धन्यवाद। वास्तविक काल सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं खंडन करताना सांगितलं की युतीच्या शासनात ते मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण त्याच्या काळातच दिलं, उच्च न्यायालयामध्ये टिकलं परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे। जरांगे कोणत्या गैरसमजातून बोलत आहेत आम्हाला काय समजत नाही। वास्तविक त्यांनी हा गैरसमज दूर केला पाहिजे। मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे। जरांगे भाषेबद्दल आरक्षण सोडून ते आता राजकीय भाषा बोलत आहेत। शरद पवारांपासून कोण पुढे दूर गेलं, शरद पवारांच्या नावाचा उल्लेख त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये वारंवार होताना पाहिला। नाही, जरांगे साहेबांची जी वक्तव्य आहे मग त्याबद्दल जानकर, गोपीचंद पडळकर अशी जी आहेत ती पूर्णपणे राजकीय आहेत आणि मला वाटतं त्यांनी राजकारणामध्ये अशा प्रकारे घेतल्यामुळं समाजातून त्यांना पाठिंबा मिळणार नाही। थँक्यू सर।